जय श्रीराम. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विरचित राजनीतीवरील ग्रंथ बुधभूषण अध्याय 2 श्लोक क्रमांक 486 आणि 492. दंड प्रणयनार्थाय राजा सृष्टः स्वयंभुवा देवभागानुपादाय सर्वभूतानुगुप्तये इंद्रस्यार्कस्य वातस्य यमस्य वरुणस्य च चंद्रस्याग्नेः पृथिव्याश्व तेजो वृत्तम नृपश्चरेत. छत्रपती संभाजीराजे आपल्या बुधभूषण ग्रंथामध्ये असं म्हणतात, ब्रह्मदेवाने सर्व देवांचे अंश ग्रहण करून राजाची निर्मिती केली. राजाने इंद्र, सूर्य, वायू, यम, वरुण, चंद्र आणि पृथ्वी यांचे व्रत धारण करावे. म्हणजे काय तर इंद्र ज्याप्रमाणे प्रतिवर्षी प्रचंड पर्जन्यवृष्टी करतो त्याप्रमाणेच राजाने देखील आपल्या प्रजेची सर्व मनोरथे सर्व इच्छा या पूर्ण कराव्यात. सर्व देवांचे अंश ग्रहण केल्यामुळे राजा हा प्रजेसाठी सूर्यासमान असा तेजपुंज भासतो. त्याने कायम सूर्याचे हे व्रत धारण केले पाहिजे. ज्याप्रमाणे वायू सर्व प्राणीमात्रांमध्ये अंतर्यामी सहज संचार करतो त्याचप्रमाणे राजाने देखील दूत आणि हेरांकरवी स्वराज्यात आणि परकीय राज्यात संचार केला पाहिजे. यम धर्माप्रमाणे प्रत्येकाला यथायोग्य न्याय देतो, त्यानुसारच राजाने प्रजेचं यथायोग्य प्रतिपालन केलं पाहिजे. वरुण ज्याप्रमाणे पापी माणसाला पाशबंधनाने जेरबंद करतो त्याचप्रमाणे राजाने देखील या वरुणाच्या वारुण्य व्रताचा अंगीकार करून प्रजेला पापकर्म करण्यापासून बद्ध केलं पाहिजे, रोखलं पाहिजे. चंद्र कसा शीतल असतो त्याचप्रमाणे राजाने देखील प्रजेला आपल्या दर्शनाचं नेत्रसुख मिळावं म्हणून चंद्रासारखा शीतल आणि संतोषकारक असं राहिलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं दिसलं पाहिजे. आणि पृथ्वी ज्याप्रमाणे सर्वांना धारण करते त्याचप्रमाणे राजाने देखील हे पृथ्वीचं हे भूमीचं भौमव्रत धारण करून सज्जनांना धारण केलं पाहिजे. सज्जनांसाठी हे भौमव्रत धारण केलं पाहिजे, म्हणजेच प्रेमाने सज्जनांना आपलेसे केलं पाहिजे. हे सांगितलंय राजाचं कसं रूप असावं, राजा कसा प्रजेसाठी असावा आणि कुठली व्रत धारण करावी हे छत्रपती संभाजी महाराजांनी या श्लोकांमध्ये सांगितले. धन्यवाद. हे मुजना करतो छत्रपती श्री संभाजी राजा.